आपण पाहत आहात बागलान वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। घाटनांदूर व परिसरातील शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्राकडून लूटमार करणाऱ्या दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी। घाटनांदूर हे आंबेजोगाई तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेले कृषी सेवा केंद्र या दुकानदाराकडून घाटनांदूर व परिसरातील 20 ते 25 खेड्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूटमार। दुकानदाराकडून सामान्य शेतकऱ्याला युरिया खत दुकानात साठा असून दुकानात कृत्रिम टंचाई दाखविली जाते, पण दुकानदाराच्या मर्जीतील शेतकऱ्यांना खत दिला जातो, पण युरिया खताचे दुप्पट भावाने विक्री केली जाते। खते, बियाणे, औषध, जीएसटी बिल न देणे अशा अनेक वस्तूची विक्री करून कृषी सेवा केंद्र दुकानदाराकडून अनेक दिवसापासून लूटमार होत आहे। मात्र या सर्व गोष्टीकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत असल्यामुळे पत्रकार परमेश्वर मुंजा वैद्य यांनी 22 डिसेंबर रोजी तालुका कृषी अधिकारी आंबेजोगाई कार्यालयात निवेदन देऊन घाटनांदूर येथील व परिसरातील शेतकऱ्याची कृषी सेवा केंद्राच्या दुकानदाराकडून होणारी लूटमार करणाऱ्या दुकानदारावर चौकशी करून लवकरात लवकर कारवाई करा, अन्यथा घाटनांदूर व परिसरातील शेतकऱ्याकडून आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय। शेतकऱ्याच्या या होणाऱ्या घाटनांदूर येथील कृषी सेवा केंद्राकडून लूटमार करणाऱ्या दुकानदारावर तालुका कृषी अधिकारी काय कारवाई करणार याकडे घाटनांदूर व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये बोलले जात आहे। बागलान वृत्तांतासाठी विभागीय संपादक महेंद्र गोदाम। नमस्कार, मी परमेश्वर वैद्य, राहणार घाटनांदूर येथील असून घाटनांदूर व परिसरातील शेतकऱ्याचे कृषी सेवा केंद्र यांच्याकडून मोठ्या प्रमाणात लूट होत असल्यामुळे 22 डिसेंबर रोजी तालुका कृषी अधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन दिले आहे। परंतु निवेदन असे आहे की जी कृषी सेवा दुकानदार जे आहेत, कृषी सेवा केंद्रवाले यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची लूटमार, समजा लूटमार कशा प्रकारे, तर त्यांचे खते म्हणा, युरिया खत असेल, दुपटीने विकणे असून त्यांच्या संबंधित शेतकऱ्याला देणे, सामान्य शेतकऱ्याचा कसलाच विचार केला जात नाही याकरिता। परंतु त्यांच्याकडे मुबलक साठा असताना देखील त्यांच्या मर्जीतील शेतकऱ्यांनाच हा खत भेटतो, परंतु सामान्याला भेटत नाही, ही शोकांकिता वाटते। त्याचबरोबर बियाणे असतील, औषधे असतील व जीएसटी बिल असेल, या अशा प्रकारे लूटमार ही मोठ्या प्रमाणात करत आहे। परंतु या औषधाची खरेदी करत असताना जीएसटी बिल दिले जात नाही, त्यांना धमकावले जाते शेतकऱ्यांना। परंतु या सर्व ही होत असल्यामुळे आम्ही तालुका कृषी अधिकारी साहेब यांना निवेदनाद्वारे कळवलं आहे की अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला असं फसवलं जात आहे घाटनांदूर व परिसरातील या। आणि हे जी प्रकार आहे ते अनेक दिवसापासून या कृषी अधिकारी साहेब यांच्या दुर्लक्षामुळेच हा प्रकार सुरू आहे असं सर्व शेतकरी व आमच्या वतीने सांगण्यात येते। परंतु ही जी लूटमार होत असल्यामुळे यांच्यावर लवकरात लवकर जर कारवाई कृषी अधिकारी साहेब यांनी जर नाही केली तर याला सर्वसामान्य शेतकऱ्याच्या वतीने व आमच्या वतीने, धनदाटक्या शेतकऱ्याच्या वतीने नाही तर सर्वसामान्य शेतकऱ्याच्या वतीनं आंदोलन मोठ्या संख्येने होईल। याला सर्व जबाबदार प्रशासन राहील। त्यामुळे माननीय कृषी अधिकारी साहेब यांनी जे कृषी सेवा केंद्रवाले जे आहेत त्यांची योग्य ती चौकशी करून लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई योग्य ती करावी, अन्यथा याला सर्व जबाबदार कृषी विभाग असणार आहे। धन्यवाद। आणि परमेश्वर वैद्य, इथून मोरे आपली भूमिका काय असेल? नमस्कार, माझं नाव प्रदीप सुदाम वैद्य, भाजप युवा मोर्चाचा तालुका उपाध्यक्ष या नात्याने आमचे बंधू परमेश्वर वैद्य यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कृषी विभागीय अधिकारी यांना खताचा वाढता भाव, युरियाची टंचाई व अनेक समस्या शेतकऱ्यांच्या या संदर्भात निवेदन गेली 22 डिसेंबर 2025 रोजी परमेश्वर भाई वैद्य यांच्या नेतृत्वात आम्ही कृषी अधिकारी सरांना निवेदन देण्यात आले व त्यांना तीव्र आंदोलनाचा, यावर जर काही पडसाद जर नाही उमटले तर त्यावर आम्ही तीव्र आंदोलनाचा इशारा
पत्रकार परमेश्वर वैद्य यांच्या नेतृत्वात येणाऱ्या काळात सामान्य शेतकऱ्यांसोबत घेऊन आंदोलनाचा इशारा दिला गेला आहे. धन्यवाद.